चला तर मंडळी, दिवाळी स्पेशल खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारी ही बेकरी स्टाईल नानकटाई घरच्या घरी बनवूया। नानकटाई बनवायचं म्हणलं की प्रत्येकाला वाटतं की यासाठी ओव्हन लागतं, ओव्हन शिवाय हे बनत नाही। पण घरच्या घरी कढाईमध्ये ही नानकटाई आपण बनवणार आहोत, म्हणून रेसिपी अगदी शेवटपर्यंत पहा। सर्वप्रथम एका टोपामध्ये मी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे। तूप नॉर्मल टेम्परेचरचं आहे, याला मेल्ट न करता हे असंच घट्टसर तूप घ्यायचं। अर्धी वाटी तुपासाठी मी इथे 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे। आता हे दोन्ही जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे व याला 7 ते 8 मिनिट छान फेटून घ्यायचं। याचं क्रीमी टेक्स्चर होईपर्यंत याला फेटत राहायचं। 6 ते 7 मिनिट व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर इथे पाहू शकता याचा रंग आणि टेक्स्चर दोन्हीही बदललेला आहे। विस्करने असं केल्यानंतर याचा टोक दिसायला लागलाय आणि भांडं पूर्ण उलटं केलं तरीही अजिबात हे हालत नाही, म्हणजे आपलं परफेक्ट बॅटर बनवून तयार झालेलं आहे। आता यावर एक चाळण ठेवून 1 वाटी मैदा, अर्धी वाटी बेसन व पाव वाटी बारीक रवा घ्यायचा। या पिठामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालायचं। पोहे खायच्या चमच्याने अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायची, त्याच चमच्याने पाव चमचा खायचा सोडा घालायचा। नानकटाईची टेस्ट अजून छान व्हावी म्हणून अर्धा चमचा इलायची पावडर घालायची। आता हे सर्व जिन्नस छान चाळून घ्यायचे। चाळून घेतल्यानंतर सुरुवातीला विस्करने मिक्स करून परत हाताने याचं पीठ मळून घ्यायचं। पीठ मळतेवेळी यामध्ये अजिबात पाण्याचा किंवा दुधाचा वापर करायचा नाही। जास्तच गरज भासली तर वरून 1-2 चमचे तूप वाढवलं तरीही चालेल। इथे घट्टसर डो बनवून तयार झालेला आहे। 10 मिनिट याला भिजण्यासाठी ठेवू। पीठ भिजतंय तोपर्यंत कढाईमध्ये थोडंसं मीठ घालून ती प्रीहीट होण्यासाठी ठेवायची। सर्व नानकटाई एकसारख्या व्हाव्या म्हणून एखाद्या अशा चमच्याने पीठ घ्यायचं, म्हणजे सर्व नानकटाई एकसारख्या होतात। सुरुवातीला जसं आपण लाडू वळून घेतो त्या पद्धतीने वळून घ्यायचं व पुन्हा थोडंसं हातावर प्रेस करून यावर गार्निशिंगसाठी कोणतेही ड्रायफ्रुट्स लावायचे। इथे एक नानकटाई बनवून झालेली आहे। आता याच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक बनवून दाखवते। नानकटाई ज्या प्लेटमध्ये ठेवलेली आहे त्याला सुरुवातीला तेल लावून घ्यायचं। जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तो वापरला तरीही चालेल। याच पद्धतीने इथे मी सर्व नानकटाई बनवून घेतलेल्या आहेत। तोपर्यंत कढाई छान प्रीहीट झालेली आहे। आता यामध्ये 20 ते 22 मिनिट या नानकटाई बेक करून घ्यायचा। याचा डिटेल व्हिडिओ चॅनलवर आहे, फोटो खालच्या त्रिकोणावर टच करून पाहू शकता। बेक करतेवेळी गॅसची फ्लेम लो ठेवायची। बरोबर 22 मिनिटानंतर इथे आपली नानकटाई बनवून तयार झालेली आहे। मी दुसरीही बॅच याच पद्धतीने बेक करून घेतलेली आहे। नानकटाईचे क्रॅक्स पाहून तुम्हाला समजलंच असेल की ही किती व्यवस्थित छान अशी बेक झालेली आहे। एक मी इथे तुम्हाला तोडूनही दाखवते, अगदी खुसखुशीत झालेली आहे। चला तर मग व्हिडिओला इथेच एंड करते। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।